त्यांचं पतन फार भयानक झालं प्रियांनो. डोळ्याचं पाप फार भयानक आहे. त्या पापात अनेक लोक पडले, ते पुन्हा उठले नाही. जसं आम्ही डेव्हिडचं पाहतो की डेव्हिडने बी जे पाहिले गोष्टी प्रियांनो, ते पाप एवढं भयानक होतं. आम्ही शलूमराचं पाहतो, शलूमने डोळ्यांनी पाप पाहिलं आणि तो त्या पापामध्ये वाहत गेला प्रियांनो. हे जेवढे प्रियांनो सेवक होऊन गेले, त्या पापात त्यांची वाटचाल होत गेली प्रियांनो. आणि बायबल सांगतं की पापाचं वेतन हे मरण आहे. हे कोणी बदलू शकत नाही प्रियांनो, ना तुम्ही ना आम्ही. पवित्र शास्त्रात जे वचन लिहिले त्याला कोणी काना मात्रा बदलू शकत नाही. हे परमेश्वराचं वचन आहे. आणि या वचनाविषयी आम्ही घाबरावं म्हणून प्रभूने हे वचन तुम्हाला आम्हाला दिलेत. आज अनेक लोकांना भय नाहीये. लोक किती पाप करतात, किती अपराध करतात, किती गुन्हे करतात, किती चुका करताना वाटत चला. परंतु बायबल सांगतं पापाचं वेतन हे मरण आहे आणि आत्म्याचं चिंतन सार्वकालिक जीवन आहे. मनुष्याला पाप करायला मजा वाटते, परंतु आयुष्यभर तो भोगतो प्रियांनो. जसं आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये की अनेकांचं पतन झालं, त्यांना ते पाप करायला बरं वाटलं. अशी किती तुम्हाला उदाहरण सांगू पवित्र शास्त्रामध्ये की डेव्हिडनी पाप करून सुद्धा त्याला देवाचा विसर पडला होता. त्याला हे कळलं नाही की मी जे पाप करतो ते पाप करताना मला परमेश्वर बघत आहे. आज अनेक लोकांना भीती नाहीये परमेश्वराची. आज अनेकांना लाईफ पाहिलं तर अनेकांना बरोबर आज अनेक लोकांना भीती नाहीये परमेश्वराची. आज पहा तुम्ही कुठे जावं, लोक पापात जीवन जगते. कोण दारू पिते, कोण मद्य पिते, कोण व्यभिचार करते, कोण जार कर्म करते, कोण चोरीमारी करते, कोण घाण वगते, खोटं बोलते, दारूबाजी, रंगेलपणा, नको त्या गोष्टीमध्ये ते पाप करते. परंतु प्रियांनो हे पाप बंद होण्यासाठीच प्रियांनो प्रभू येशूला या जगात यावं लागलं रक्त सांडण्यासाठी. जुन्या काळात किती पाप लोक करायचे की लगेच समजा एखाद्या व्यक्तीने चोरी केली तर 2 कबूतर अर्पण कर मंदिरामध्ये. दोघं व्यभिचारात सापडले तर तरी शिक्षा काय होती, दोघांना ठिसून ते मारत होते. म्हणजे एवढा प्रियांनो तो कडक नियम होता जुन्या काळामध्ये. लोक टिकले त्या काळात. त्या काळात लोक बिलकुल टिकले नाही प्रियांनो त्या गोष्टीमध्ये. आणि मी नव्या काळात पाहतो की नव्या काळात सुद्धा प्रियांनो की तुमच्या आमच्या पापासाठी येशू ख्रिस्त वधला गेला. जिवंत परमेश्वरांनी आपलं अर्पण, पाची अर्पण पूर्ण केलं स्वतःतनं. आणि ते जे रक्त सांडलं गॉडनी मोलवान, निष्पाप, निष्कलंक का सांडलं, मानवाच्या उद्धारासाठी, तुम्हाला आम्हाला मुक्ती देण्यासाठी, तुम्हाला आम्हाला शांती देण्यासाठी प्रियांनो जिवंत प्रभूला वधासमोर प्रियांनो वधावं लागलं. आणि आज देखील प्रियांनो ते रक्त आज आम्हासाठी मध्यस्थी करते. आज सुद्धा प्रियांनो प्रभू येशूचं रक्त आम्हासाठी मध्यस्थी करते. परंतु लॉर्ड सांगतो की पाप करू नकोस. जेव्हा ती व्यभिचारात सापडली तो लोक त्याला ठेचून मारतात दगडांनी. आणि त्यावेळेला तिथं प्रभू चालले होते तर ती व्यभिचारी स्त्री प्रभूच्या पायजवळ येऊन मदत मिळेल या आशेने ती प्रभूच्या पायजवळ आली प्रियांनो. आणि लोकांच्या हातात दगडी होते, सगळ्या लोकांच्या हातामध्ये, जमावाच्या हातामध्ये. त्या शास्त्री पुरुषी लोक होते आणि ते मोजेच्या नियमानुसार चालणारे लोक होते, शास्त्री पुरुषी लोक. आणि त्या ठिकाणी उद्धार करता होता. विचार करा तुम्ही की जो जिवंत जो परमेश्वराची उपासना लोक करत होते तोच गॉड तिथं चालला होता प्रियांनो निर्माण करता. आणि त्या प्रभूच्या पायाशी ती व्यभिचारी स्त्री पूर्ण शरण गेलेली आहे. ती पूर्ण हेल्प मागत आहे की देवा तुम्हाला वाचव या संकटातनं. आणि ते लोक स्पष्ट म्हणले की ही स्त्री आम्हाला व्यभिचार करताना सापडली आहे, आम्ही मोजेच्या नियमानुसार ठेचून मारावं, हा तो देवाचा कायदा आणि कानून आहे. प्रभू श्री ख्रिस्त जमिनीवर बसले आणि जमिनीवर प्रभू येशू त्या लोकांचा हिसाब किताब घेत होते. तर गॉडच्या मुखातनं काय शब्द निघले की तुमच्या ज्याने पाप नाही केलं त्यांनी पहिला दगड हिला मारावा. कारण शास्त्र सांगतं की सर्वांनी पाप केले आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले.
लोकांना ठाऊक होतं की आम्ही सर्व जन्माचेच पापी आहोत. गॉडने काय शब्द काढले मुखातनं की तुमच्यामध्ये ज्यांनी पाप नाही केलं त्याने पहिला धोंडा पहिलं दगड हिला मारावं या व्यभिचारी स्त्रीला. लोक जागेवर दगडी टाकून निघून गेले कारण त्या लोकांकडं प्रभूचं उत्तर नव्हतं. मग विचार करा देवाकडं कसलं ज्ञान होतं जबरदस्त. अख्खा ग्रुप, अख्खा तो आलेला तो परिसर, अख्खे आलेल्या त्या सगळी झुंड्या झुंडी निघून गेली. प्रियांनो, गॉड त्या स्त्रीला काय म्हणले, उठ बेटा, पुन्हा पाप करू नको, जा तुला मी क्षमा केलेली. तर लोक म्हणले हा पापांची क्षमा देखील करतो, हा कोण आहे बोलले. म्हणजे त्यावेळेला विचार करा की त्या यरुशलेम शहरामध्ये जास्त लोक पूर्ण किंमत करत नव्हते. त्यांचं काय म्हणणं होतं, हा कार्पेंटरचा मुलगा, हा मरिया मार्ताचा मुलगा, हा जोसेफचा मुलगा, हा मरियमचा मुलगा, हा सुताराचा मुलगा. फक्त ते लोक प्रभूला किंमत जास्त करत नव्हते. कारण वचनामा सांगतं संदेष्टा स्वदेशी कधी वतन पावत नाही. प्रभू संदेष्टा बी होते, सन ऑफ गॉड बी होते, मॅन ऑफ गॉड बी होते आणि सन ऑफ डेव्हिड पण होते. प्रियांनो, म्हणजे मनुष्याचा पुत्र, देवाचा पुत्र आणि दाऊदची संतान, अशा 3 उपमा होत्या प्रभू श्री ख्रिस्ताला. आणि त्यातले शास्त्री परुषी लोक, ढोंगी लोक, ढोंग्यांचा ग्रुप प्रभूला कधी मानत नव्हते. ते कर्मठ आणि कठीण अंतःकरणाचे होते. फार थोडके लोक त्यावेळेस लोकांना प्रभूला मानत होते, विश्वास ठेवत होते की प्रभू तुम्ही मसीह आहात, तुम्ही क्राइस्ट आहात, तुम्ही जे रोग आजार बरे करता. जसं मी निकेदमला पाहतो, निकेदम काय म्हणतो प्रभूला, प्रभू आपण उत्तम गुरुजी आहात, आपण देवापासून आलेले एक जनक आहात, आपण जे चमत्कार करता देव आपल्या संगती आहे म्हणून एक चिन्ह चमत्कार होतात. आपण गुरु आहात, गुरु म्हणजे ग्रँड. निकेतन काय म्हणतो, आपण देवापासून आलेले एक व्यक्ती आहात, एक व्यक्ती आहात, देव आपल्या संगती आहे म्हणून एक चिन्ह चमत्कार होत चालले बोलले, रोग आजार बरे होत चालले बोलले. निकेतनने गॉडला पूर्णपणे ओळखलं होतं प्रियांनो. म्हणून तो रात्रीच्या वेळेला प्रभूकडे आला भेटायला. टाइम इज इव्हिनिंग आणि संदेश प्रॉफिटचा, देखो शाम के समय एक उजाला होगा तुम्हारे बीच में, देखो शाम के समय एक उजाला होगा तुम्हारे बीच में. संध्याकाळच्या अर्पणच्या समयला प्रियांनो एक अलौकिक प्रकाश येईल तुमच्या जीवनामध्ये. आणि तो प्रकाश म्हणजे स्तोत्रसंहिता 119 वचन 105, तुझं वचन माझ्या पावला करता दिवा आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे. गॉड इज द वर्ड, गॉड इज द लाईट. देवाचं वचन हे प्रकाश आहे, देवाचं वचन एक लाईट आहे. देवाचं वचन मन परिवर्तन करतं. देवाचं वचन हेच आमच्या लाईफ मध्ये कार्य करते हजारो हजारो वर्ष. हे पवित्र शास्त्र मी कित्येक वर्ष वाचते, विचार करा तुम्ही. प्रत्येक वचनामध्ये सामर्थ्य आणि जीवन आहे. देवाच्या प्रत्येक वचनामध्ये सामर्थ्य आहे. देवाच्या प्रत्येक वचनामध्ये अग्नी आहे. देवाच्या प्रत्येक अभिवचनामध्ये प्रियांनो जीवन आहे, लाईफ आहे प्रियांनो, लाईट आहे प्रियांनो. म्हणून स्पोकन वर्ड म्हणले त्याला प्रियांनो. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देही झाला आणि त्याने आम्हात येऊन वस्ती केली. गॉड इज द वर्ड. म्हणून प्रियांनो डेव्हिड म्हणतो स्तोत्र 119:18 मध्ये की प्रभू तू माझे नेत्र उघड. कुठले नेत्र? आध्यात्मिक आणि आत्मिक. कारण डेव्हिडकडे 2 कान आणि 2 डोळे होते, म्हणजे आध्यात्मिक कान आणि नेत्र. तर वचन सांगतात की आज जर तुम्ही परमेश्वराची वाणी ऐकली तर आपली मन कठीण करू नका. आज अनेकांचे मन कठीण झालेत. कशामुळं? कोरोनामुळं. कशामुळं? परिस्थितीमुळं. कशामुळं? अडचणीमुळं. कशामुळं? वाटचालीमुळं. कशामुळं? तंगीमुळं. कशामुळं? घाणेरड्या वातावरणामुळं कठीण झाले अंतःकरण. आणि गॉड म्हणतो वचनामध्ये या जर तुम्हाला परमेश्वराची वाणी आली तर तुम्ही आपले मन कठीण करू नका. कारण सर्वांचा ताबा हा परमेश्वराच्या हातात आहे. प्रियांनो आमचं मन नेहमी प्रियांनो देवाच्या कामाविषयी उत्सुक पाहिजे कधी पण. कारण गॉडचा वचन आहे तिथं 2 किंवा 3 तिथं मी उपस्थित आहे प्रियांनो.
2-3 लोक असले प्रियानो परमेश्वराची उपस्थिती. देवाला फार मोठी गर्दीची गरज नाहीये किंवा देवाला फार मोठी मंडईची गर्दी नाहीये. देवाला फार मोठी गर्दी नाही प्रियानो. 2 किंवा 3 त्याच्या नावाने एकत्र जमतात तिथं परमेश्वर उपस्थित आहे. देवाचं अभिवचन आहे. आज गॉड आपल्यात आहे कारण गॉडचा वादा आणि गॉडचा शब्द आज इथं काम करत आहे प्रियानो. प्रेज द लॉर्ड. म्हणून डेड म्हणतो देवा तू माझे डोळे उघड. प्रियानो खरी गोष्ट प्रियानो अनेकांना पवित्र शास्त्र समजत नाही, समजतं पण कळत नाही, कळते पण तसे वागत नाही. याचं काय कारण माहितीये का? त्यांच्या पहिले डोळे आहेत ते तपासले पाहिजे. कारण डोळे म्हणजे प्रियानो तुमच्या शरीराचा तो मेन दिवा आहे. नीतिसूत्रामध्ये स्पष्ट सांगितले उन्मत्त दृष्टी. देवाला द्या 7 गोष्टींचा वीट आहे, त्यात पहिली गोष्ट म्हणजे डोळा. आणि डोळ्याला काय उपमा आहे? उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिभा, असे प्रियानो 7 प्रकारचे पॉइंट खतरनाक आहे. त्यात पहिला जो पॉइंट आहे तो डोळा. डोळा कुठे येतो? डोळा इथे येतो प्रियानो. डोळ्याने मी अख्खं जग बघतो. डोळ्याने विचार करा, विषय डोळे किती लांबचं प्रियानो मी विजन दर्शन दृष्टांत पाहतोय प्रियानो. म्हणून म्हटले प्रियानो की तुझे आध्यात्मिक डोळे उघडणं फार गरजेचे. जसं आम्ही एलिशाचा अध्याय पाहतो की शत्रूंनी संपूर्ण डोंगर घेरलेला आहे आणि घ्यायचे म्हणतो एलिशा माझ्या स्वामी आता आपलं काही खरं नाहीये कारण शत्रूंनी आपला फार मोठा घेराव घेतलाय. आता या ठिकाणी काय करू शकतो बोलले? फार मोठा प्रभाव यांचा पडलाय आपल्यावर. शत्रूच्या संपूर्ण रथ आपल्याला गाठलाय संपूर्ण. हे जे शत्रूने आपल्या पूर्णपणे रिंगणामध्ये घेतले. तो एलिशा काय म्हणतो? हे प्रभू तू याचे डोळे उघड. काय म्हणतो एलिशा संदेश ता? हे प्रभू तू याचे डोळे उघड. आणि जेव्हा डोळे उघडतो परमेश्वर घेजीचे तेव्हा अग्नीचे रथ परमेश्वराचे तो उतरत. आपल्या अग्नीचे रथ 20,000 असे असंख्य अग्नीचे रथ आहे प्रियानो. एवढा फार मोठा सैन्य आहे प्रियानो. एक देवदूत विचार करा, एक देवदूत आला मरणचा तो लाखो करोड लोकांच्या मुंड्या छाटायची ताकद एवढी कॅपॅसिटी त्या दूताकडे. मरणचा दूत आला. लॉर्डने असे काय दूत बनवले येणाऱ्या प्रत्येक काळासाठी युगासाठी की कधी कधी गॉडने दूत पाठवून सहाय केलेले. जसं आम्ही हिजकियाचा अध्याय पाहतो, एक देवदूत रातोरात कित्येक सैन्य मारून टाकतो. तो दूत राजा म्हणून पळून होऊन जातो. तो पण उपमर्द करतो. तो जिवंत पूर्ण नावं ठेवतो. तो एवढं नावं ठेवतो. तो राजा म्हणतो मी फार किंग कॉंग आहे बोलले. मला अनेक लोक घाबरतात. एव्हा मला काय करू शकतो बोलले. हिजकियाला काय करू शकतो बोलले. मी शमरोनला सोडलं नाही. मी यरुशलेमची लुटी घेतलेली आहे. मी जमीनदोस्त केले यरुशलेमची भिंती बोलली. हिजकिया काय करू शकतो बोलले. हिजकियाला फक्त प्रियानो डेव्हिडचा ग्रंथ वाचून फक्त जिवंत गॉडला प्रेर करतो. आणि येशया संदेष्ट म्हणतो भिऊ नकोस, परमेश्वर आपल्या बरोबर आहे. आणि सत्यशुट्टी एका रात्री, वन नाईट, एका रात्री प्रभू आपला दूध पाठवून लाखो सैन्य मारून टाकतो. राशीच्या राशी पडतात त्या ठिकाणी. आणि जेव्हा तो दुसऱ्या दिवशी तो राजा बघतो तो पळून जातो लगेच. म्हणतो हे काय रक्तपात, मडीच्या मडी पडले बोलले. त्याला भीती बसते. मग त्याला कळतं तो आय एम गॉड आहे. कारण तो गॉड म्हणतो मैं हूं जो हूं. तो आय एम गॉड आहे. तो कधी न बदलणारा परमेश्वर. एका रात्री परमेश्वर काही करू शकतो. तो एका रात्री तुमचं परिवर्तन करू शकतो. तो एका रात्री तुमचं आयुष्य वाढू शकतो. तो एका रात्री तुमची सगळी कामं करू शकतो. तो एका रात्र जगाचा अंत करू शकतो. तो एका रात्रामध्ये अनेकांना मारू शकतो, जन्मात घालू शकतो आणि मरणातनं पुन्हा उठवू शकतो. एवढं सामर्थ्य गॉडकडे. एका रात्री प्रियानो, एक रात्र म्हणजे आम्ही म्हणतो रात्र वैरेची. जगासाठी रात वैरेची असती पण प्रत्येक रात्र आम्हाला चांगली असते प्रियानो. का तर देव आम्हाला रात्री टायमाला सांभाळतो. रात्री विसावा घेतला पाहिजे प्रियानो. गॉडने सुद्धा सांगितले तुम्ही दिवसभर काम करा, रात्री तुम्ही विश्रांती घ्या. रात्राच्या प्रियानो ती आम्हाला आराम करण्याची असते.
प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे देवाने नियम प्रियानं बनवलेत आणि हे नियम मानवासाठी बनवले, पण मानवाने त्या नियमाला फॉलो करण्याची फार गरज आहे. प्रत्येक मनुष्याने देवाचे नियम वाचून, ऐकून, समजून घेऊन तसं जीवन जगण्याची फार गरज आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वाचू पुन्हा वचन ते 18 119 मध्ये. तू माझे नेत्र उघड. तू माझे नेत्र उघड. कारण या प्रत्येक लोकांची कबुली पाहिजे आज. जसं डेव्हिड म्हणतो, प्रभू तू माझे नेत्र उघड. म्हणजे तुझ्या शास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. विचार करा प्रियानो, देव अद्भुत गोष्टी करू शकतो, कारण तो अद्भुत मंत्री आहे, तो समर्थ देव आहे, तो सनातन पिता आहे, तो शांतीचा अधिपती आहे, तो भोरचा तारा आहे, तो काही करू शकतो. पण डेव्हिड काय म्हणतो, प्रभू तू माझे नेत्र उघड, कारण माझ्या नेत्राने तुझ्या अद्भुत गोष्टी मला पाहायला मिळतील. देव कधी अद्भुत गोष्टी करतो, जेव्हा तुमचे आध्यात्मिक कान नेत्र जेव्हा परमेश्वर खोलतो ना, तेव्हा तुम्ही त्या अद्भुत गोष्टी पाहू शकता. शरीर काय कामाचं नाहीये प्रभू. हे शरीर काय, हे नापाक आहे, हे घाणेरडं शरीर आहे, व्यभिचारी आहे, हे जाळकर्मी, रंगेलबाजी आहे, खून आहे, खराब आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, कपट आहे, हेवा देव आहे, हे नापाक आहे, हे अशुद्ध शरीर. प्रियांनो, आम्हाला एक आत्मिक जीवन पाहिजे, आत्मिक संगती पाहिजे. आत्मिक जीवन जगण्यासाठीच प्रियांनो तुमचे आध्यात्मिक डोळे उघडले पाहिजे, तुमच्या आध्यात्मिक कान उघडले पाहिजे आणि पवित्र आत्म्याने तुम्हाला चालवलं पाहिजे. प्रियांनो, तुमच्यामध्ये एक पवित्र आत्म्याची उपस्थिती पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं सामर्थ्याची ओतणी पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये प्रियांनो देवाचं वचनचा खुलासा झालेला पाहिजे. प्रियांनो, आपण गावा जर कळत नसेल तर काय प्रियांनो, आम्हाला सगळ्या गोष्टी कळण्याची गरज आहे, की तंतोतंत सगळ्या गोष्टी समजण्याची आणि कळण्याची आणि तसं जीवन जगण्याची आज फार गरज आहे शेवटच्या काळामध्ये. म्हणून प्रियांनो, आम्ही सुद्धा म्हणलं पाहिजे गॉडला, की गॉड तुम्ही आमचे नेत्र उघडा, म्हणजे आमच्या डोळ्याने आम्ही तुमच्या अद्भुत गोष्टी पाहू. प्रियांनो, देव काही करू शकतो अद्भुत गोष्टी, फक्त आमची डोळे उघडायची गरज आहे. जसं एलिशा म्हणतो, हे परमेश्वरा तू डोळे उघड गेजीचे. जेव्हा प्रभू डोळे उघडतो तो गेजीला कळतं की देवाचे असंख्य रथ आणि दूतांचा पारा त्यांच्या अवतीभोवती होता. प्रियांनो, आजची स्थिती तशी प्रियांनो, की देवदूत कुंपण आहे तुमच्या आमच्या भोवती. कारण गॉडचं वचन मला सांगतं की जे परमेश्वराचं भय धरतात त्यांच्या भोवती देवदूत छावणी देतो. जे कोणी परमेश्वराचं भय धरतात त्यांच्या भोवती देवदूत छावणी देतो. आणि देवाचं भय किती महत्वाचं आहे. लोक देवाचं भय धरत नाही, कसेही जीवन जगतात, पापी जीवन जगतात, स्वराच्या जीवन जगतात, खा पी आणि ऐश कर. उद्याचं काय माहित नाही त्या लोकांना. अनेकांची लाईफ तशी, उद्या काय माहित नाही बोलले, आज मिळतं खावा, आज पोटोबा, उद्याचं उद्या बघू बोलले. लोकांची ही परिस्थिती झालेली आज. आज लोकांचं असं तिनं जीवन झाले, लोकांना विश्वासच नाही प्रभूच्या वचनावर, की गॉड म्हणतो की मी तुला सांभाळेल, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाहीये, तुला मी कधी अंतर देणार नाही. किती मोठं अभिवचन आहे. आईला मुलांचा विसर पडतो का? पडतो. ती देखील मनुष्य आहे. आई काय गॉड नाहीये. गॉड तर स्थान घेऊ शकत नाही. प्रियांनो, गॉड तर गॉड असतो, कधी मी लक्षात ठेवा जीवनामध्ये. आई सुद्धा मनुष्य, बाप सुद्धा मनुष्य. त्यांचा रिस्पेक्ट करा म्हणून सांगितले, त्यांचा मान सन्मान करा, पण ते गॉड होऊ शकत नाही. गॉड तो गॉड आहे. गॉड इज अ सुपर नॅचरल, इज द माइटी, इज अ होली, इज अ ग्रेट किंग ऑफ किंग अँड लॉर्ड ऑफ लॉर्ड. तो महान परमेश्वर आहे. ते स्थान कोण घेऊ शकतं? आकाश पृथ्वीमध्ये, मनुष्य मात्रामध्ये, आमच्यामध्ये कोण घेऊ शकतं स्थान? गॉडचं कोण घेऊ शकत नाही. ईश्वर तो ईश्वर आहे प्रियांनो. परंतु गॉडनी आम्हाला प्रत्येक लोकांसाठी कसं रिस्पेक्ट ठेवलंय, कसा रिस्पेक्ट केला पाहिजे, कसं आम्ही वागलं पाहिजे, कसं आम्ही बोललो पाहिजे, कसं आम्ही चाललो पाहिजे, आम्ही कशा प्रार्थना केल्या पाहिजे, कशा आराधना केल्या पाहिजे, गॉडकडे कसं आलो पाहिजे, आम्ही कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे, हे जे नियम प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये गॉड नियमला दिले. आता अनेकांना वाटतं देव बघत नाही. प्रियांनो, देव सर्वांना बघत आहे. योग म्हणतो 34:21 मध्ये,
कारण देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर असते त्याचे प्रत्येक आणि पाऊल तो तो पाऊल. त्याच्या प्रत्येकाचे पाऊल पाहत असतो. खणकून वचन सांगितले, कारण देवाची दृष्टी प्रत्येकाच्या असते आचरणावर आणि तो प्रत्येकाचं पाऊल पाहत असतो. देव झोपत नाही, डुलकी घेत नाही, देव प्रत्येकाला पाहत असतो. तो पापेलाही बघतो, तो धार्मिकालाही बघतो, तो व्यभिचार करण्याला बघतो आणि जो करत नाही त्यालाही पाहतो. तो दारू पिणाऱ्यालाही पाहतो आणि तो गंजडलाही बघतो. तो सगळ्यांना पाहत असतो प्रियांनो, पण देवाची नजर एवढी तीक्ष्ण आहे. आणि विचार करा प्रियांनो, देव आपल्या एका नजरेमध्ये सर्व लोकांना पाहत असतो प्रियांनो. परंतु याच्यामध्ये काय त्याचं वचन, गॉड काय म्हणतो, माझी मेंढर, दिस इज माय शीप. वाचनात किती घंट आहे पहा. गॉड म्हणतो, माझी मेंढर, माझी वाणी ऐकतात, ते परक्याच्या मागे जात नाही. जिथं वाणी येते प्रणव तिथं आध्यात्मिक काने येतात त्या ठिकाणी. गॉड म्हणतो, माझी मेंढर, दिस इज माय शीप. प्रभूचे मेंढर फार वेगळे असतात प्रियांनो. प्रभूचे मेंढर एकसारखे नसतात. आम्ही अनेक ठिकाणी मेंढराचा कळप पाहतो. किती मोठा तो गुराखी येतो खेडेगावात मेंढर घेऊन, पण ते मेंढरू त्या गुराखीला ओळखतं की हा माझा मालक आहे. किती खेड्यापाड्यात येतात ते जंगलच्या दऱ्या खोऱ्यात मेंढराचा मोठा कळप आणतो तो गुराखी. तर त्यातलं एक देखील मेंढरू कुठं जात नाही. ते मेंढर माहितीये की ह्या कळपात आणि यात गुराख्याच्या मागे मला चालायचे. कारण ते मेंढरू आपल्या गुराखीला ओळखत आणि गुराखी आपल्या मेंढराला ओळखत. तसं प्रियांनो, देव सुद्धा आपल्या मेंढरांना ओळखतो आणि मेंढर देखील आपल्या गॉडला ओळखतात की माझा परमेश्वर महान आहे. आज आम्ही देवाला ओळखण्याची फार गरज आहे. आज अनेकांना देवाला ओळखता नाही आले अजून, आणि ओळखता आले असते तर कुठं गेले असते लाईफ मध्ये. आज अनेकांची दशा तीच झालेली आहे प्रियांनो. आध्यात्मिक जीवनामध्ये झिरो, जगामध्ये हिरो. जगामध्ये एक नंबर हिरो आहेत, पण आध्यात्मिक गोष्टीचा भोपळा. आणि वचनच समजत नाही, वचनाची वाढच खुंटल्या गेलेली. कारण आध्यात्मिक डोळे आणि कान दोन्ही ब्लॉक झालेले आहेत. बंद आहे दारे खिडक्या. मला हिचक्याचं ते फार छान आवडतं प्रणव. फॉर एक्झाम्पल, जेव्हा येशया संदेश सांगतो हिचक्याला, हिचक्या राजा, तू सगळं काय बघून घ्या पुन्हा एकदा या डोळ्यांनी, तू आता मरणार आहेस. संदेष्टा निघून जातो आपल्या कामाला. काय करतो माहितीये हिचक्या राजा? तो काय करतो? तो दारे खिडक्या बंद करतो प्रियांनो पूर्णपणे. आणि दारे खिडक्या बंद करून तो अंतःकरणापासून देवाला प्रार्थना करतो. दारे खिडक्या बंद करणं म्हणजे जगासाठी संबंध न ठेवणं. कारण गॉड म्हणतो, जो जगाशी मैत्री करेल तो माझा वैरी ठरलेला आहे, आणि जो माझ्याशी मैत्री करतो तो जगाचा वैरी ठरलेला आहे प्रियांनो. हिचक्या राजाने सगळं काय बंद केलं, दारे खिडक्या, आणि तो जिवंत प्रभू संगती प्रियांनो अंतःकरणापासून प्रार्थना करते. आणि ती प्रार्थना देवाने ऐकून देवाने आपला निरोप येशया संदेशाला पाठवला की जाऊन सांग माझ्या लोकांच्या नायकाला की तुझं आयुष्य मी 15 वर्षांनी वाढवले. प्रेयरचं उत्तर लगेच उत्तर मिळालं, जास्त वेळ लागला येशयासाठी. त्यांनी काय केलं? दारा खिडक्या बंद केल्या. तुम्ही जोपर्यंत दारा खिडक्या बंद करत नाही जगी, तोपर्यंत प्रेयरचं उत्तर नाही मिळणार तुम्हाला. ना रे बाबा 50-50 चालत नाही देवामध्ये पूर्णपणे प्रियांनो. जगासारखं मी जीवन प्राप्त तसं नाही प्रियांनो. हिचक्याने दारा खिडक्या बंद केले आणि तो मनस्वी अंतःकरणापासून जिवंत गॉडकडे पश्चातापी अंतःकरणाने प्रार्थना करत होता. तेव्हा परमेश्वराचा आवाज आला त्या देवाच्या संदेष्टाकडे, येशयाकडे. मग येशया येऊन परत सांगतो येऊन हिचक्याला, हिचक्या राजा तुझं आयुष्य 15 वर्षांनी गॉडने वाढवले. वाढवणं कमी करणं परमेश्वराच्या हातात आहे. प्रार्थना करणं तुमच्या हातात आहे. प्रार्थना करणं तुमच्या हातात आहे, वाढवणं कमी करणं प्रभूच्या हातात आहे. तुम्हाला कधी काय द्यायचं हे गॉडला ठाऊक आहे. उत्तम तर उत्तमच गॉड देतो कधी, पण देव आपल्या मुलांना असं छट्टा काटपाव कधी देत नाही प्रियांनो. गॉडला ठाऊक आहे तुम्हाला कशाची गरज आहे. वचन स्पष्ट सांगितले की तो तुम्हाला झोपेत पुरवणारा परमेश्वर आहे. तो तुम्हाला झोपेत देणारा परमेश्वर आहे. उद्याची काळजी करू नका सांगितले. आजची काळजी आजच्या पुरत, उद्याची काळजी उद्या पुरत.
एक तर वचन असं सांगतंय प्रियांनो याकोबच्या पत्रामध्ये, अमुक अमुक आपण देशात जाऊ, अमुक अमुक त्या गावाला जाऊ, फार मोठा व्यापार करू, फार मोठं हे घेऊ. पण स्पष्ट म्हणतो याकोब, हे मनुष्या तुला काय ठाऊक आहे बोले, तू वाप आहे बोले, तू वाप्यासारखा जातो नाहीसा होतो, गवता सामान गवता पेंडी सारखा आहे बोले. आणि परमेश्वर मने अंतकरण तोलणारा परमेश्वर आहे. आपण फक्त प्लॅनिंग करतो, योजना करतो, ड्रीम पाहतो, स्वप्न पाहतो, योजना आखतो. देव सक्सेसफुल करत नाही. का करत नाही? कारण गॉडचं वचन जिरमयाच्या अध्यायामध्ये की तुमचे विचार हे गॉडचे विचार नव्हे, तुमचा मार्ग गॉडचा मार्ग नव्हे. हो, तुमची बुद्धी ही गॉडची बुद्धी नव्हे. जसं आकाश पृथ्वीमध्ये फार मोठं अंतर आहे तसं प्रमाणे तुमच्यामध्ये आणि गॉड मध्ये फार मोठं अंतर आहे. आम्ही एकच प्रार्थना केली पाहिजे, प्रभू जशी तुमची इच्छा असेल तसं उद्या माझ्या जीवनामध्ये. कारण प्रभूची प्रार्थना काय आहे? जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर. मग प्रभूच्या प्रार्थनेत जर नमूद केले, क्लेम केले, जसं आपण म्हणलं पाहिजे प्रभू आम्ही प्रार्थना केली आहे, पण शेवटी मी एंडिंगला हे म्हणलं पाहिजे प्रभू आमच्या इच्छे नको, सर्व तुमच्या इच्छेने करा. तेव्हा परमेश्वर किती वेळा आमच्या प्रार्थना रिपेअर करतो परमेश्वर. आणि मग आमच्या प्रेयरला परमेश्वर चालना देतो, आमची प्रार्थना नूतनीकरण करतो, ह्याला रिन्यू म्हणतो आम्ही. आणि मग प्रभू त्या प्रेयर चांगलं उत्तर देतोय. प्रियांनो कधी कधी प्रियांनो आम्ही भरपूर प्रार्थना करतोय, एका टॉपिकवर लवकर उत्तर मिळत नाही, कारण त्या ठिकाणी देवाची योजना अजून नसते.